नमस्कार, मी रसिकाच किचनमधून बोलत आहे। आजची आपली रेसिपी आहे पिठलं। पिठल्याकरता काय साहित्य लागतं ते बघूया। त्याकरता मी इथे छोटेसे 2 कांदे कापून घेतलेले आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, मिरच्या कापून घेतलेल्या आहे, लसूण एक कांडी सोलून घेतलेला आहे, हळद, डाळीचं पीठ घेतलेलं आहे, मोहरी आणि जिरं आणि तेल। त्याकरता आपण कढई गॅसवर तापून घेतलेली, त्यात 2 ते 3 पळ्या तेल टाकलेलं आहे। मोहरी तडतडायला लागली की त्यानंतर आपण त्यात जिरंही टाकायचं। जिरं टाकलं की त्यानंतर आपण त्यामध्ये सोललेला जो लसूण होता तो टाकून द्यायचा। लसूण थोडंसं लाल झाला की त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकायच्या। मिरच्या टाकल्या की मिरच्या टाकून झाली की त्यामध्ये आपण कांदा कापून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा। कांदा चांगला लाल होऊ द्यायचा, तोपर्यंत आपण पीठ भिजवून घ्यायचं। जे आपण डाळीचं पीठ घेतलेले त्यामध्ये आपण थोडीशी 1 चमचा हळद टाकायची, थोडंसं पाणी टाकायचं। पाणी टाकून चांगलं भिजवून घ्यायचं, गिठोळे मोडून घ्यायचे। पिठाचे गिठोळे मोडले का आपण कांदा लाल झाला का त्यामध्ये ते पीठ टाकायचं। भिजवलेलं पीठ जे आहे ते पीठ टाकायचं, चांगलं हलवून घ्यायचं। हलवलं की त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचं। थोडी वरतून कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर टाकल्याने चव एकदम छान लागते, एकदम मस्त असं पिठलं लागतं। थंडीच्या दिवसात तर इतकं छान लागतं। रात्रीच्या जेवणाला भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर तुम्ही किंवा भातावर बरंच खाऊ शकता। मस्तपैकी असं झणझणीत